ट्रम्प आज आणखी एक धक्का देणार आहेत। फार्मा कंपन्यांवरील टॅरिफ लादण्याची घोषणा करण्याची शक्यता आहे। भारतीय कंपन्यांना सर्वाधिक फटका याचा बसणार आहे। ट्रम्प आणखी एक घोषणा करणार आहेत, आणखी एक धक्का देणार आहेत। फार्मा कंपन्यांवरील टॅरिफ लादण्याची घोषणा करण्याची शक्यता, त्यामुळे याचा फटका भारतीय कंपन्यांना सर्वाधिक बसणार आहे। आम्ही औषधांवर शुल्क लादणार आहोत। लवकरच औषधांवर खूप मोठे शुल्क लादले जाईल। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं हे वक्तव्य। आपल्याला अमेरिकन नागरिकांचे संरक्षण करावे लागेल, ते आपले काम आहे असं देखील ट्रम्प यांनी यावेळी म्हटलेलं आहे। त्यामुळे आता ही घोषणा केव्हा होते याकडे सर्वांचं लक्ष असेल। ट्रम्प आज आणखी एक धक्का देणार आहेत, ज्याचा मोठा फटका हा फार्मा कंपन्यांवरील टॅरिफ लादण्याची घोषणा करणार आहे। त्याचा फटका हा भारतीय कंपन्यांना सर्वाधिक बसणार आहे। आपल्याला अमेरिकन नागरिकांचे संरक्षण करावे लागेल, ते आपले काम आहे असं देखील ट्रम्प यांनी म्हटलंय। आपल्यासोबत आंतरराष्ट्रीय अभ्यासक शैलेंद्र देवळाणकर हे फोनलाईनवरून जोडलेले आहेत। शैलेंद्र देवळाणकरजी, आपण पाहतोय की आता ट्रम्प हे वारंवार घोषणा करतायत। टॅरिफ घोषणेनंतर सर्वत्र जगभरामध्ये खळबळ माजली होती आणि आता पुन्हा आणखी एक धक्का देण्याच्या ते तयारीत आहेत। नाही, मला असं वाटतं की आपण प्रामुख्याने डोनाल्ड ट्रम्पच्या बाबतीमधला त्यांचे नेमके उद्दिष्ट काय आहेत हे प्रामुख्याने लक्षात घेणं गरजेचं आहे। त्यांचं जे मेन टार्गेट आहे ते प्रामुख्याने चीन आहे, कारण चीन बरोबरचा त्यांचा व्यापार तूट जी आहे अमेरिकेची सर्वात जास्त आहे। ती साधारणतः 300 अब्जच्या घरात ही व्यापार तूट आहे आणि प्रामुख्याने ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे चीनचेच प्रॉडक्ट्स वेगवेगळ्या देशांच्या माध्यमातून अमेरिकेला पोहोचत असतात। त्यामुळे इतर देशांवरती जरी त्यांनी टॅक्सेस किंवा इम्पोर्ट ड्युटी वाढवण्याची घोषणा केली असली तरी त्यांचं मूळ जे टार्गेट आहे ते प्रामुख्याने चायना आहे। त्या दृष्टिकोनातून त्यांनी चायनाच्या विरुद्ध 104% टेरिफ लावला जाईल आज रात्रीनंतर, अशी देखील प्रामुख्याने घोषणा केलेली आहे। दुसरा मुद्दा असा आहे की त्यांच्या घोषणेचा मुख्य रोख हा भारत अजिबात नाही आहे, हे प्रामुख्याने लक्षात घेणं गरजेचं आहे। भारत हा अमेरिकेचा सामरिक भागीदार आहे। दुसरा मुद्दा असा आहे की जर भारतावरती यासाठी फारसा परिणाम होणार नाहीये की आपली जी अमेरिकेला निर्यात आहे ही आपल्या एकूण जीडीपीच्या केवळ 3% निर्यात आहे। दुसरा मुद्दाही आपण लक्षात घेतला पाहिजे आहे की अमेरिकेचा जागतिक व्यापारामधला वाटा हा केवळ 13% आहे। त्यामुळे 87% व्यापार हा अमेरिकेच्या कक्षामध्ये येत नाहीये। त्यामुळे या बाबतीमध्ये केवळ चीनच्या बाबतीमध्ये तणाव निर्माण होऊ शकतो, परंतु जगामध्ये त्याच्याने फार मोठी पॅनिक क्रिएट होईल अशा प्रकारची परिस्थिती नाहीये। तिसरा मुद्दा हा फार्मास्युटिकलच्या बाबतीमध्ये आहे, तर भारत अमेरिकेच्या जे इम्पोर्ट ड्युटी ट्रम्प यांनी वाढवली त्याच्यामधनं फार्मास्युटिकल पूर्णपणे वगळण्यात आलेले आहेत। भारताचे जेनेरिक मेडिसिन्स अमेरिकेमध्ये अत्यंत स्वस्तामध्ये विकले जातात आणि जरी डोनाल्ड ट्रम्प यांनी फार्मास्युटिकलच्या बाबतीमध्ये घोषणा केली तरी ती युरोपियन देशांच्या विरुद्ध असेल, भारताच्या विरुद्ध असण्याची शक्यता नाहीये। तिसरा मुद्दा आहे की डोनाल्ड ट्रम्प केवळ मर्कंटाईल गुड्स विषयी म्हणतायत, म्हणजे ज्या गोष्टी किंवा जो व्यापार जहाजांच्या माध्यमातून ज्या वस्तू जातात, सर्व्हिस सेक्टर विषयी ते बोलत नाहीयेत। भारत आणि अमेरिकेमधला 66% व्यापार हा सर्व्हिस सेक्टर मधला आहे। गुड्स मधला व्यापार हा तुलनात्मक दृष्ट्या कमी आहे। त्यामुळे मला असं वाटतं की या दृष्टिकोनातून नेमकं ट्रम्पचे उद्दिष्ट काय आहेत, त्यांचं मूळ उद्दिष्ट हे प्रामुख्याने चायनाला टार्गेट करण्याचं असल्यामुळे भारताकडे त्यांचा फारसा रोख नसल्यामुळे याचे सगळ्या गोष्टींचे परिणाम हे त्वरितपणे भारतावरती होतील असं नाहीये। आपले त्यांच्याबरोबर चर्चा चालू आहेत आणि या चर्चेतनं निश्चितपणे ही जी 26% इम्पोर्ट ड्युटी लावलेली आहे त्याच्यातनं सूट मिळण्याची शक्यता अतिशय दाट आहे। जी, धन्यवाद शैलेंद्रजी, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी, विश्लेषणासाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।